प्रियजन हो, हा सकाळ कशी आहे? तुम्ही आनंदी आहात का? तुम्हाला आनंद वाटतोय का? तुम्ही म्हणताय का, हो, आम्ही आनंदी आहोत, पण तुम्ही जिथे उभे आहात ते ठिकाण वेगळं दिसतंय. हे एक समुद्र किनारा आहे. जगातील अनेक देश समुद्र किनाऱ्यावर वसलेले आहे. हे भारतातील केरळ राज्यातील कोचीन शहराचा समुद्र किनारा आहे. इथे मासे पकडण्याची पद्धत वेगळी आहे. साधारणपणे ते मासे पकडण्यासाठी आमिष किंवा जाळे टाकतात. आपण ते पाहिले आहे, बरोबर, पण इथे त्यांनी नुकतेच जाळे खाली केले आहे. काही वेळाने ते जेव्हा ते वर करतील तेव्हा त्यात खूप मासे असतील. ते त्याला चायना नेट म्हणतात. कदाचित ते चीनमध्ये अशा प्रकारे मासे पकडतात. मासेमारीची अशी पद्धत फक्त कोचीन मध्येच पाहायला मिळते. बरोबर, तुम्ही विचार करत आहात की प्रभूकडे तुमच्यासाठी काय वचन आहे. यिर्मया अध्याय 15 वचन 19. तू वळशील तर माझ्या सेवेस हजर राहण्यास मी तुला परताणीन. परमेश्वर म्हणतो, मी तुला परताणीन. याचा अर्थ काय? एक तरुण मुलगी होती. दक्षिण अमेरिकेत ग्वाटेमाला नावाचे एक शहर आहे. हे त्या शहरात राहणाऱ्या एका मुलीच्या आयुष्याबद्दल आहे. ती सुरुवातीला चांगली होती. लहान असताना ती चर्चला जात असे. तिच्या आईवडिलांनी तिला खूप चांगल्या प्रकारे वाढवले होते. ती तरुण झाली तेव्हा डोळ्यांची आणि शरीराची वासना यामुळे तिला आपल्या मनाप्रमाणे जगायचे होते. तिला आनंद घ्यायचे होती म्हणून ती परमेश्वरापासून आणि आपल्या आईवडिलांपासून दूर गेली. तिने आपल्या मनाप्रमाणे जीवन जगले. मग पापामुळे एक आजार तिच्यावर आला. ती इतकी सुकली की झोपडीतल्या आजारी खाटेवर पडून राहिली. कोणीही तिची काळजी घ्यायला किंवा तिला प्रेम द्यायला येत नव्हते. ती तिथे दुःख आणि वेदनेत पडून होती. त्या शहरात एक सभा आयोजित करण्यात आली होती. टी एल ऑसबॉर्न नावाचे एक महान प्रचारक त्या मोठ्या सभेत प्रवचन देण्यासाठी आले होते. लाखो लोक तिथे जमले होते. त्या शहरातील काही तरुण मुलींना माहित होते की ही मुलगी झोपडीत मृत्यूपंथाला पडली आहे. त्यांना तिच्याबद्दल काळजी वाटत होती आणि त्यांनी विचार केला, जर आपण तिला त्या सभेला घेऊन जाऊ शकलो तर येशू तिला बरे करेल. म्हणून त्या जाऊन तिच्याशी बोलल्या. त्या म्हणाल्या, त्या सभेला ये. येशू ख्रिस्त तुझ्यावर प्रेम करतो आणि तो तुला बरे करेल. तुझी तब्येत सुधारेल. ती म्हणाली, माझं आयुष्य पापामुळे भ्रष्ट झालं आहे. एवढंच. मला माहित आहे की याचं कारण माझं पाप आहे. मी चालूही शकत नाही. मला इथेच पडू द्या आणि काही दिवसात मरू द्या, ती दुःखाने बोलली. त्यांनी सांगितलं, नाही, येशू तुझ्यावरही प्रेम करतो. तुला नवीन आयुष्य मिळू शकतं. येशू तुला ते देऊ शकतो. तो सर्व काही ठीक करेल. जे घडलंय त्याबद्दल दुःखी होऊ नकोस. येशू तुझे पाप बदलू शकतो आणि तुला बरे करू शकतो. ती म्हणाली, मी चालू शकत नाही. त्यांनी सांगितलं, आम्ही वाहन आणून तुला घेऊन जाऊ. त्यांनी तिला वाहनात बसवून त्या सभेला नेलं. त्यांनी वाहन मागच्या बाजूला पार्क केलं होतं. ती आपल्या खाटेवर पडून सुद्धा देवाचं वचन ऐकत होती. देवाच्या सेवकाने येशूने क्रुसावर मरण पत्करून स्वतःचा त्याग केला, जेणेकरून माणसांना पुन्हा जीवन मिळावं याबद्दल उपदेश केला. ती हे ऐकून म्हणाली, येशू, मी माझ्या आयुष्यात पाप केलं आहे. कृपया मला माफ कर आणि मला परतान. तिने पश्चाताप केला आणि स्वतःला समर्पित केलं. येशूची सामर्थ्य तिला स्पर्शून गेली. जेव्हा प्रभूने तिला स्पर्श केला त्याच क्षणी त्याची शक्ती तिच्या शरीरात उतरली. तिने लगेचच खाटेवरून उठून चालायला सुरुवात केली. तिचं जीवन नवीन झालं. त्याच्यानंतर तिने पाप सोडलं आणि पवित्र जीवन जगायला सुरुवात केली. ती आनंदाने जगली. पाहिलंत का, येशू हा आपल्याला परत आणणारा देव आहे.
आपल्याला फक्त पश्चाताप करणे पुरेसे आहे. तुम्ही विचार करताय का, या पापामुळे किंवा चुकीमुळे माझं आयुष्य असं झाले? येशू हा प्रभू आहे जो तुम्हाला परत आणतो, बरे करतो आणि आशीर्वाद देतो. तुम्ही एकच करायचं आहे, पश्चाताप करून म्हणायचं, प्रभू, मी पाप केलं आहे, मला माफ करा. जर तुम्ही पाप ओळखून पश्चाताप केला तर येशू ख्रिस्त असा प्रभू आहे जो तुम्हाला परत आणू शकतो. त्याने माझ्यासह अनेकांचे आयुष्य बदलले. जेव्हा मी पश्चाताप केला त्याने मला परत आणलं आणि स्थिर केलं. सर्वांनी आयुष्यात पाप आणि अपराधाचा मार्ग ओलांडला आहे. पण जेव्हा आपण येशूकडे येतो तो आपली पाप माफ करतो, मार्ग सरळ करतो आणि चांगल्या मार्गावर नेतो. जर तुम्ही हे तुमच्या आयुष्यात अनुभवलं असेल तर देवाची स्तुती करा. जर तुम्ही अजूनही हे अनुभवलं नसेल आणि पाप मनात ठेवून त्रस्त असाल, येशू तुम्हाला परत आणू इच्छितो. फक्त स्वतःला त्याच्याकडे सोपवा. तुम्ही असं म्हणाल का, प्रभू, माझं जीवन पापामुळे भ्रष्ट झालं आहे, शांती आणि पवित्रता हरवली आहे. माझं कुटुंब, व्यवसाय आणि सर्व काही मी गमावलं आहे. माझा विश्वास आहे की तू असा देव आहेस जो मला परत आणतोस आणि मला पुन्हा व्यवस्थित करतोस. मी आज पश्चाताप करतो आणि स्वतःला तुझ्या हातात सोपवतो. तू तुझं रक्त सांडलं, क्रूसावर मरण पावलास, पुन्हा जिवंत झालास. मलाही परत आण आणि आशीर्वाद दे. प्रभू, जो मुलगा किंवा मुलगी प्रार्थना करतो त्यांना स्पर्श कर. आजपासून त्यांच्या जीवनात पवित्रता आणि शांती येऊ दे. त्यांना नवीन कर. आम्ही येशूच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.